The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतु पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या महान मंगलमय दिनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा विचारांना स्मरून मुंबई शहराजवळील या ठाणे शहरातील अजंठा बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघाच्या जाहीर धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहून आपणास गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दान पुण्य आणि सील पालनाची सुवर्ण संधी प्राप्त करून देणारे जनमानसांमध्ये धम्माची जागृती व्हावी, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं धम्म कार्य आदर्श बौद्ध समाज आपल्यातून निर्माण व्हावा यासाठी म्हणून या एवढ्या मोठ्या उतरत्या वयापर्यंत देखील धम्माचे अहोरात्र कार्य करणारे पूजनीय भदंत धम्मरतनजी महास्तवीर पूजनीय भंतीजींनाही मी त्रिवार वंदन करतो, ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले अशा श्रद्धावान धम्म उपासिका आशाई दिवेकर आणि आशाई मोटघरे या दोघाही आईंच्या त्यांच्या परिवाराच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो। धम्मदेसना श्रवण करण्यासाठी ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून तथा ठाण्याच्या बाहेरूनही दिवा, कळवा, अंबरनाथ, बदलापूर आणि अनेक ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती
मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा 2600 वर्षांपूर्वी शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। विशाखा महिला मंडळाचं नाव राहिलं होतं बाप्पा। विशाखा महिला मंडळाचंही मोठं योगदान आहे, त्यांच्याही वतीने हे निमंत्रण आहे। मला आपणा सर्वांना भेटून पाहून अतिशय आनंद होतोय। तुडुंब गर्दी झाली आपल्या अजंठा बुद्ध विहारामध्ये। भंतेजींनी, धम्मरतन भंतेजींनी खूप चांगल्या प्रकारे हे काम केलंय। एकदम चढावरती, टेकडीवरती, मला वाटतं डोंगरावरती पण विहार आहे, काही आहे, मूर्ती वगैरे असेल काही। आणि हे एवढं मोठं वैभव, धम्माचं वैभव, धम्माचा वारसा पूजनीय धम्मरतन महाथेरो भंतेजींनी केलेला आहे बघा। आम्ही जेव्हा येताना तर गाडीला रस्ताच नव्हता, किशोर समोर गाडी चालवत होते, आम्ही त्यांच्या पाठीमागे येत होतो। आम्हाला वाटलं कुठे आलो आम्ही, आता परत निघता येते की नाही माहित नाही, पण प्रत्येकाच्या घरावर दारावर निळे झेंडे पाहिल्यामुळं आम्हाला वाटलं बा काही टेन्शन नाही, जरी गाडी अडकली किंवा काही झालं तर आपली माणसं बिलकुल आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीत। म्हणून चढता चढता या चढावर चढलो आणि पुन्हा चढावं लागलं। परंतु इथे आल्यानंतर हे विहार वगैरे बांधकाम वगैरे पाहिलं, भिक्खू निवास पाहिलं, विहाराचं हे झाडं झुडपं पाहिले आणि खरोखर खूप आनंद झाला। तेव्हा हे वैभव ज्यांनी निर्माण केलाय, ज्यांनी आपल्याला परवानगी दिली इथे कार्यक्रम घेण्यासाठी, जे आपल्याला अविरतपणे मार्गदर्शन करतात, अशा पूजनीय धम्मरतन महाथेरो भंतेजींच्यासाठी आपण साधुकार देऊन भंतेजींचे अभिनंदन करावे। आणि आशाई दिवेकर आणि आशाई मोडघरे दोन्ही तर आशा आहेत। एक आईचा 70वा वाढदिवस आहे, आपल्या दिवेकर आईंचा 70वा वाढदिवस आहे, त्याही निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला। आणि त्याचबरोबर मोडघरे आई आणि बाबा यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, तेव्हा या दोन्ही परिवारांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण स्वागत करावं। किशोरच्या लग्नाचाही वाढदिवस आहे, त्यांनाही टाळ्या वाजून अभिनंदन करायचं। आणि तुमच्या कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल आणि तुमचा कुणाचा वाढदिवस असेल तर तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, म्हणजे झालं। तर बघा, भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी हा अनमोल असा धम्म सांगितलेला आहे। अंगुलीमाल, आम्रपाली सारखे लोक, पटाचारे सारख्या उद्ध्वस्त झालेल्या स्त्रिया, राजा बिंबिसार, प्रसेनजीत, अनाथ पिंडक, विशाखा, सुजाता असे असंख्य लोक भगवान बुद्धांकडे येत राहिले आणि आपल्या जीवनातील दुःख नष्ट करीत राहिले। भगवान बुद्धांनी ज्यांची त्यांची मानसिकता ओळखून त्यांना उपदेश दिलेले आहेत। भगवान, मी नेहमी सांगतो, भगवान काखेतलं काढलाय आणि बाजारात मांडलाय असं कधीच करायचे नाही। म्हणजे रोग कोणताही असेल त्याच त्या गोळ्यां, तेच ते इंजेक्शन द्यायचे नाही, हे पण महत्वाचं आहे। कारण भगवान आपले डॉक्टरही होते, भगवान आपले शिक्षकही होते, आणि शिक्षकांचं, डॉक्टरचं काम आहे अगोदर समोरच्यांना तपासणे, बरोबर की नाही? समोरच्यांना गोड चालते की नाही खायला हे माहीत असणं आवश्यक आहे। नाही तर आपण बनवलं, खूपच चांगलं बनवलं, त्यांनी खावावंच तर ते खाऊन मरेल, शुगर बिगर असेल तर। म्हणून ओळखता आलं पाहिजे। म्हणजे सांगतो यासाठी की समोरच्याला काय आवश्यक आहे, समोरच्यांच्या मानसिकतेची लेवल कोणती आहे, समोरचे एकदम हुशार आहेत का, सुशिक्षित आहेत का, किंवा धम्मामध्ये श्रद्धावान आहेत का, हे माहिती पाहिजे आपल्याला। म्हणून भगवान बुद्ध बघा, जे कोणी त्यांच्याकडे येईल अगोदर त्यांची मानसिकता तपासायची। म्हणून भगवंतांना सर्वज्ञ म्हणतात बघा। सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणकार, भूत, भविष्य आणि वर्तमान जशास तसं भगवान जाणत होते। आपण जसं बोलता बोलता म्हणतो असंच की मला सर्व माहिती आहे, मी सर्व ओळखतो तुम्हाला, हालाकी काही ढेकळं माहित नसते आपल्याला। आपल्याच बद्दलचं काही ज्ञान नसते आणि दुसऱ्यांच्या बद्दल काय ज्ञान असेल। वरवर करणे आपण म्हणतो कोणाला, मी तुम्हाला ओळखतो आणि तुमच्या मनातलं माहिती आहे मला, असं जर कळालं असतं तर बापा लय जग कुठेच्या कुठे गेलं असतं। परंतु लोक म्हणण्यासाठी म्हणतात, मात्र भगवान आपले सम्यक संबुद्ध असतात आणि ते भूत, भविष्य, वर्तमान जशास तसं ओळखतात, आणि त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता ओळखायचे आणि मग कुणाला कोणता उपदेश द्यायचा आहे,
कुणाला डिरेक्टली ध्यानच शिकवायचं आहे, की कुणाला दानावर उपदेश करायचा आहे, कुणाला पंचशिलेचा उपदेश करायचा आहे, की कुणाला आर्य उपोषताचा उपदेश करायचा आहे, की कुणाला मंगलमैत्री शिकवायची आहे, की कुणाला कोणतं कशीन शिकवायचं आहे, कुणाला कोणतं कर्मठान द्यायचं आहे, की अजून काही उपदेश करायचा आहे, हे समोरच्यांची मानसिकता ओळखायचे. कोणी परिव्राजक असायचे, कोणी श्रामणेर असायचे, कोणी भिक्खू असायचे, कोणी ब्राह्मण असायचे, कोणी क्षत्रिय असायचे, कोणी वैश्य असायचे, कोणी शूद्र असायचे, कोणत्या स्त्रिया असायच्या, कोणते पुरुष असायचे, कोणते राजे लोक असायचे, कोणी तरुण असायचं, कोणी तरुणी असायचं, वेगवेगळ्या वयोगटातली लोक असायची. आणि त्या काळातल्या विविध प्रकारच्या तत्वज्ञानाला मानणारेही लोक असायचे. म्हणून सांगतोय यासाठी की भगवान प्रत्येकाला सारखंच शिकवायचे नाही, समोरच्यांना तपासायचे आणि मग ओळखायचे की ह्या व्यक्तीला काय पाहिजे आहे, पाणी पाहिजे की भोजन पाहिजे किंवा अजून काय पाहिजे. तर भगवंताने बघा मानवी समाज जो मनुष्य समाज आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले इथे सदा सर्व काळ कोणी सुखी नाही आहे आणि सदा सर्व काळ कोणी दुःखी पण नाही आहे. आता तुमचेही चेहरे पाहिले, आता तर बापा हसमुखत आहेत सगळ्यांचे चेहरे, पण घरात जेव्हा जाल तुम्ही किंवा इथून बाहेर पडाल तर ओरिजिनल रूप आपलं चेहऱ्यावर झळकतेच. आता समजा इथून बाहेर पडले, समजा तुमची चप्पल गेली, समजा इथे कोणी चोर येणार नाही, पण समजा चप्पल गेली आणि इथं 10 मिनिटं आनापानसती केली डोळे बंद करून, इथं उपदेशही ऐकला भगवंताचा, भंतीजीला दानही दिलं, वंदनही केलं, भगवंताच्या रूपाकडेही पाहिलं आणि धम्माची चर्चाही केली, पांढरे कपडे नेसून घालूनही आले आणि बाहेर गेले की चप्पल, माझी चप्पल कोण नेली असेल, एवढं कळू नका लोकांना. नासन तसन बापा डोळे हिरवे निळे पिवळे करून, चेहरा लालबुंद होऊन मनातून शापन विचारूच नका काय काय धम्म जातीय कुठं, त्याचं आचरण जातीय कुठं, आणि त्या तृष्णेतच जीवन अडकते आपलं. कोण नेली असेल चप्पल, त्या दिवशीच आम्ही घेतली. आता आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो बघा, चांगली चप्पल, आता आमच्या लई चप्पला चोरीला जातात. आता मागचं काही कर्म घडलं असेल असं चोरीचं, आम्ही मागच्या जन्मात कधी चोऱ्या केल्या असतील, भगवान म्हणतात जशास तसं बिलकुल कर्माचं फळ आहे. आणि म्हणून त्या दिवशी बघा, म्हणजे असं फार ऊन आहे ना आता, तर एका ठिकाणी कार्यक्रमाला गेली बा चप्पल, आता बऱ्याच ठिकाणी जातात, तर त्या दिवशी गेली आणि उन्हात मग थोडंसं चालायचं होतं. आम्ही डोंगर दऱ्या इकडे तिकडे पाहतो कधी काय काय आहे का जागा, विहार वगैरे, तर आम्ही गेलो तर चप्पल कार्यक्रमात गेली चोरीला. मग नेमकं एका दुकानात गेलो, चप्पल भंतीची उपासक म्हणे भंतीची चप्पल घेऊन देतो, तर गेलो दुकानात, तर त्या उपासकानं लय भारीची चप्पल घेऊन दिली, 2-2.5 हजाराची काहीतरी चप्पल. ते बा पाय दुखू नये म्हणून नरम नरम असते चप्पल वरतून, अशी चप्पल काहीतरी ती डॉक्टरच्या सल्ल्यानुसार असते म्हणतात, मेडिकल नुसार. तर ती चप्पल दिली घेऊन, गेलो एका कार्यक्रमाला, अशीच गर्दी होती आणि बाहेर सोडली. आता आमचं कशात तृष्णान कशाचं काय आलं, तर सोडली ना, आलो इकडं निघालो तर बापा चप्पल गायब झाली. मी पाहिलं थोडंसं, मला समजलं बापा कोणाला तरी आवडली. मी म्हटलो ज्यानं घेतली त्याला लख लाभ, त्याला जाओ 2-4 वर्ष ती चप्पल आणि त्याचंही मंगल हो. मी त्याच्यावर विचार केला, बापा आमच्या ठिकाणी कोणी असतात तर बापा विचारूच नका, मडबुडत बसू द्या म्हणले असते. कार्यक्रम गेला कुठं, माझी चप्पल गेली. घरी प्रवचन नेलं नसतं, बुद्ध नेला नसता, घरी जाईपर्यंत जिथं जिथं कुठं जातील दुसरी चप्पल घेईपर्यंत डोक्यात एकच राहिलं असतं, माझी चप्पल कोणी घेतली असेल. आणि त्यांना समजू नये काय विहारात आल्यावर कुठं चप्पल वगैरे चोरतात का. तर हे यासाठी म्हणून मी सांगतो, भगवंतानं सांगितलं की मानवी मन असं आहे की या मनामध्ये जेवढे विकार निर्माण होतात, जेवढे अवगुण निर्माण होतात, तसे तसे लोक त्यांचा भाव, त्यांची चर्या बदलत असतात. म्हणून कधी कधी आपण प्रसन्न असतो आणि कधी कधी नाराज असतो बघा, कधी कधी सुखी असतो आणि कधी कधी दुःखी असतो, कधी कधी आनंद गगनात मावत नाही कोणत्या क्षणाला आपला, आणि कधी कधी बिलकुल साऱ्या जगाचं टेन्शन आपल्याच डोक्यावर दिले की काय, अशी असतो बघा. नेहमी सांगतो, घड्याळाचं बॅटरी सेल संपल्यावर जसं मिनिटाचा, सेकंदाचा आणि घंट्याचा काटा जागेवर जसा करते टिक टिक टिक, तसे काही काही लोक कधी कधी बघा लय टेन्शन मध्ये, लय दुःखात, म्हणते काही सांगा, कोणाला शिकवा, प्रवचन ऐकवा का कुठेही घेऊन जा, मूड एकच त्यांचा, व्हायब्रेट तर व्हायब्रेटच, सायलेंट तर सायलेंटच, आणि जनरलचा आवाज वाढवला तर मग जनरलच एकदम. तर असा मोड असतो. तर भगवंतानी ह्या सगळ्या गोष्टींचे कारण सांगितले, कारण मनुष्य प्राणी जो दुःखी आहे, तर भगवंताने सांगितलं दुःखाचं कारण तृष्णा आहे. काय कारण आहे दुःखाचं? दुःखाचं कारण तृष्णा आहे. तुम्ही धम्मचक्क पवतन सुत्त मात्र कधी अभ्यासाल वाचाल तर त्याच्यामध्ये भगवंताने प्रमुख दुःखाचं कारण जरी तृष्णा असले तरी विविध प्रकारच्या म्हणजे दुःखाचे कारण 12 सांगितलेले आहेत बघा. किती?
12 प्रकारचे दुःखाची कारण 12 सांगितले आपल्या. तुम्ही दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती जाल कधी तर तुम्हाला ऐकायला मिळेल दुःखाचे 12 कारण कोणते. 13वं कारण नाही. जेव्हा कधी आपण दुःखी होतो, जेव्हा कधी जो कोणी दुःखी होईल जगातला व्यक्ती, त्याच्या दुःखाचं कारण त्या 12 पैकी एक कोणतं तरी असते, 13वं कारण नाही. तर त्या 12 पैकी एक कारण त्याच्यावर थोडंसं तुम्हाला बोलेल की सर्वसामान्य लोक सगळं काही असताना देखील का दुःखी होतात. आता मला सांगा, मुंबईत, ठाण्यात, विशेष म्हणजे हिरानंदनीच्या पवईच्या बिल्डिंग मध्ये समजा फ्लॅट असेल कुणाचा. आता या डोंगरी पाड्यातही कुठल्या अपार्टमेंट मध्ये बिल्डिंग मध्ये तुमचा फ्लॅट असेल, तुमचा बंगलो असेल, रो हाऊस असेल, चांगलं टोलेजंग तुम्ही घर बांधलं असेल, तुम्ही म्हणजे बापा कोणी पण, तर चेहऱ्यावर नैराश्य दुःख नसते काय? डोळ्यात अश्रू येत नाहीत का कधीच? बिलकुल येतात. ते बंगल्यात राहो का फ्लॅट मध्ये राहो का, लय शिकलेले असो का बिलकुल शिकलेले नसो, मुलं बाळ असो का नसो, किती श्रीमंत असो, रडणं, दुःख, परेशानी, टेन्शन, बीपीची गोळी, डायबिटीची गोळी ही बहुतेकांच्या वाट्याला आहेच आहे. तर बघा का होतात लोक दुःखी, का होतात लोक परेशान? छोट्या छोट्या गोष्टीमुळे मन का उदास होते? तर भगवंतानं 12 दुःखापैकी एक दुःख सांगितलं बघा, ते म्हणजे मनासारखं जेव्हा होत नाही. आपल्या मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा मनुष्य दुःखी होतो. आता 12 पैकी एक कारण सांगितलं. काय, कोणतं कारण? आपल्या म्हणजे मनुष्याच्या मनासारखं जेव्हा जेव्हा काही होत नाही, मग ते घरातील असो कोणत्या गोष्टींच्या संदर्भामध्ये किंवा बाहेरच्या गोष्टींच्या संदर्भात असो की बापा विहाराच्या संदर्भात असो. इथे आल्यावर हे माईक जर कधी भेटला नाही, समजा अपेक्षा ठेवून आले, तुम्ही नाही बापा अपेक्षा तुम्हाला तर नाही आहे, पण समजा ज्यांना अपेक्षा आहे की माईक माझ्याकडे आला पाहिजे, मीच वंदना म्हटली पाहिजे आणि मीच पुढे पुढे झालो पाहिजे, माझंच नाव घेतलं पाहिजे, पत्रकातही माझंच नाव असला पाहिजे आणि माझंच झेंडावरती असला पाहिजे. समजा अशी तुम्ही नाही असे, पण अशी अपेक्षा ठेवून कोणी धम्माचं कार्य करत असेल, समाजाचं कार्य करत असेल, बाबासाहेबांचं कार्य करत असेल आणि समजा त्यांचा फुगा फुटला त्या अपेक्षेचा, दुःख कमी होईल का त्यांना? ते तर म्हणते विहारच सोडून देतो म्हणते, त्यांचं तोंड आहे पाहणं नको आणि त्या विहारात जाणे नको, मी एवढं काय काय दिलं म्हणते, माझं नावच घेतलं नाही. असं होते कधी कधी. तुम्ही फार चांगले आहात, पण असे काही काही लोक असतात. तर मनाच्या विरुद्ध जेव्हा कधी काही घडते तर तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं आपल्या वाट्याला दुःख येते. तुम्ही कुटुंबात राहताना देखील 2 जावा जरी असतील सख्या, किंवा सख्खे 2 भाऊ जरी असतील, किंवा पती पत्नी जरी असतील, ननंद भावजई जरी असेल, म्हणजे बाहेरचं जीवन सामाजिक सार्वजनिक तर वेगळं, पण रक्ताच्या नात्यांबरोबर जेव्हा तुम्ही वावरता, राहता, उठता, बसता, झोपता, खाता, पिता, तेव्हा त्यांच्या सोबत राहताना देखील जर समजा तुमचं ऐकलं नाही, तुमच्या मनासारखं कोणी वागलं नाही, बोललं नाही, तर काय होते? काय होते? भडकाच उठते बापा, भडकाच एकदम पूर्ण घराला आग लावते. मी जेवण करत नाही म्हणते आणि तुम्ही तुमचं पहा म्हणते, मी निघून जातो म्हणते. काय करायचं तुम्ही तुमचं पहा. कोणाकोणाची गोष्ट तर कुठपर्यंत गेलेली असते त्याचं काही म्हणजे विषयच नाहीये. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगेल बघा की भगवान बुद्धांनी सांगितलेलं जे काही मनासारखं न होणे आहे, तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या फार दुःख देतात. तर एक पहिली गोष्ट आहे की आज आपण लोकांकडे पाहतोय, पैसा भरपूर आहे लोकांकडे. आज घडीला अगोदर लोक गरीब होते, पण आज लोकांकडे पैसा आहे, धन दौलत आहे, श्रीमंती आहे, घरदार आहे, नोकरी आहे, परंतु मनुष्य प्राणी जो आहे तो बदलत चाललेला आहे. विज्ञान जेवढी प्रगती करीत आहे, श्रीमंती जेवढी वाढत आहे, धनसंपत्ती जेवढी जेवढी वाढत आहे आणि धनसंपत्तीने माणूस जेवढा मोठा होत चाललेला आहे, तेवढाच मनाने माणूस छोटा छोटा होत चाललेला आहे. आज पैशाला महत्व आलं, माणसांचं महत्व कमी झालेलं आहे. कोणी कोणाला विचारायला ओळखायला तयार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना लोक किंमत देतात, अशी गोष्ट आहे बघा. अपवाद वगळता. आणि भगवंताने तर सांगितलंय की धनसंपत्ती निश्चितच कमवावी, धनसंपत्ती निश्चित कमवावी, पण धनसंपत्ती कमवता कमवता आपली माणसं आपल्यापासून लांब जाणार नाही, दूर जाणार नाही, आपल्या माणसांना आपण मुकणार नाही, याची सुद्धा आपण
एक जाणीव ठेवली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. नाही तर पैसे कमवता कमवता गेलो पुढे आणि आपले माणसं आपल्यापासून गेले लांब. काय करता पैशाला त्या? काय करता? आता मुंबईतच 1-1.5 महिन्यापूर्वी एक घटना घडली होती. रेमंड नावाचं कापडचं ब्रँड आहे बघा, आहे ना? रेमंड नावाचं कापडाचं ब्रँड आहे बघा. रेमंडचे दुकानं असतात मार्केटमध्ये. तर रेमंड नावाचा जो दुकानाचा मालक होता या मुंबईमध्येच आपल्या, तो मृत्युमुखी पडला बघा. आत्ताची गोष्ट आहे, तुम्ही न्यूज वाचली असेल, पाहिली असेल तर. तो मृत्युमुखी पडला. त्याला मुलगा होता, त्याला सून होती, त्याला पत्नी होती. तो मृत्युमुखी पडला. 5 दिवस झाले बाथरूम मध्ये मरून पडला होता. किती दिवस झाले? 5 दिवस झाले तो बाथरूम मध्ये मरून पडला. त्याचं प्रेत मग काढलं बाहेर आणि त्याचा अंतिम संस्कार करत होते. त्याच्या मुलाला, सुनेला कळवलं, पत्नीला कळवलं की असं असं झालेलं आहे, अंतिम संस्कार करायचा बाकी आहे. तर मुलगा विदेशात आहे, सून विदेशामध्ये आहे आणि पत्नी पण विदेशात आहे. त्यांनी सांगितलं त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला त्यांचा अंतिम संस्कार करायचा की बॉडी फेकून द्यायची ह्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. तुम्हाला आमच्याकडून फुल परमिशन आहे. तुम्ही तुमचा कार्यक्रम त्यांचा उरकून घ्या. सांगा तुम्ही. आता पैसे कमवताना माणूस किती ओढाताण करतो, किती जीवाचं रान करतो. तुम्हा सर्वांना त्याचा अनुभव आहे, अनुभूती आहे, जीवनाचा एक्सपिरियन्स आहे तुमचा. की दोनाचे मुंबईमध्ये येणारे लोक तर त्यासाठीच येतात, त्याच उद्देशाने. 2चे 4 झाले पाहिजे, 4चे 8 झाले पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, आपलं घर झालं पाहिजे, आपले मुलं शिकले पाहिजे, मुलांना प्रॉपर्टी उरली पाहिजे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. पण मला सांगा, उद्या चालून पैसे कमवता कमवता तुमचं जर मुलांवर लक्ष नसेल, मुलांना संस्कार द्यायचे तुम्ही विसरले पैसे कमवण्याच्या नादात, बायकोला वेळ देण्याच्या म्हणजे पैसे कमवण्याच्या नादात बायकोला वेळ दिला नाही, किंवा बायकोने नवऱ्याला वेळ दिला नाही, आई वडिलांना वेळ दिला नाही, आणि तुम्ही पैसे कमवता कमवता जर किती खूप पैसे कमवले आणि तुमची पत्नी, तुमचे पती, तुमचे मुलं जर वाया गेले किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मिळाला नाही, तुमचा वेळ मिळाला नाही, तर मला सांगा हे जीवन काय कामाचं आहे? काय कामाचं? भगवंताच्या काळामध्ये जेव्हा आपले भगवान 7 वर्षानंतर कपिलवस्तूला गेले होते, कपिलवस्तून परत असताना 5-7 तरुण, बाबासाहेबांनी लिहिलं बघा दी बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये, 5-7 तरुण भगवंताकडून दीक्षा घेण्यासाठी, भिक्खू बनण्यासाठी म्हणून त्यांच्या माघारी आले होते. त्याच्यामध्ये उपाली नावाचा एक नाभी होता. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये वाचा. तो उपाली नाभी त्यांचा सेवक होता. बाकीचे सगळे जे होते शाक्य तरुण होते. महानाम होता, त्याच्यामध्ये आनंद होते, त्याच्यामध्ये असे 5-6 तरुण होते आणि उपाली नाभी त्यांचा सेवक होता. सगळे तरुण अर्ध्या वाटेपर्यंत येतात आणि विचार करतात की आता आपण राजकुमार आहोत, आपल्या अंगावरती हे भरझरीचे वस्त्र आहेत, अलंकार आहेत, परंतु आता भगवंताकडे चाललो तर याचं काही काम नाही आहे, म्हणून आपल्याकडचे सर्व अलंकार ते काढतात, भरझरीचे वस्त्र सोडतात, एक गाठोडं बांधतात आणि त्या उपालीला म्हणतात की उपाली, तू आमची खूप सेवा केली आहे, आता यापुढे हे सर्व अलंकार आता तुझेच आहेत, तू हे घेऊन कपिलवस्तूला जा. त्या उपालीच्या मनात विचार येतो की ठीक आहे, काही हरकत नाही. तो ते गाठोडे घेतो, थोड्या अंतरापर्यंत वापस जातो. जाता जाता त्याच्या मनामध्ये विचार येतो की एवढे शाक्य तरुण श्रीमंत आहेत, तरुण आहेत, त्यांनी वैभवाचा त्याग केला, हे अलंकार माझ्याकडे दिले, हे श्रीमंती धन संपत्ती माझ्याकडे दिली आहे, निश्चितपणे भगवंताकडे याच्याही पेक्षा अनमोल काहीतरी असावं, आणि मी असा वेडा कसा, मी याला कशाला भाळतोय आणि मी हे कशाला घेऊन परत चाललोय, मी सुद्धा परत गेलो पाहिजे. अन्यथा जर मी हे गाठोडं घेऊन कपिलवस्तूला गेलो तर कपिलवस्तूचे जे शाक्य लोक आहेत ते मोठे खुंखार आहेत, ते माझ्यावर आरोप करतील की तुम्ही त्या तरुणांचं काहीतरी केलंय, तू त्यांना मारझोड केली आहे, त्यांचा खून केला आणि हे धनसंपत्ती घेऊन आला. म्हणून त्याने मनात विचार केला की हे गाठोडण, हे अलंकार, ही संपत्ती मला पण नको. जर सर्व माझे मालक भगवान बुद्धांकडे चाललेले असतील तर मी कशाला परत कपिलवस्तूला जाऊ. त्याने ते गाठोडं तिथे झाडाला बांधलं आणि विचार केला ज्याला कुणाला हे प्राप्त होईल त्यांना ते लखलाभ, मी मात्र चाललो भगवान बुद्धांकडे. हे सांगतोय याच्यासाठी, भगवंताकडे गेल्यानंतर त्या बाकीच्या शाक्य तरुणांनी भगवंताला म्हटलं, भगवान, हा उपाली जो आहे आमची सेवा करत होता आतापर्यंत, तुम्ही याला आमच्या अगोदर दीक्षा द्या, नंतर आम्हाला दीक्षा द्या. भगवंतानी विचारला, असं का वाटते तुम्हाला की त्याला अगोदर दीक्षा द्यावी? तर भगवंताला सांगितलं त्याने की भगवान, ह्याने आतापर्यंत वर्षानुवर्ष आमची सेवा केली आहे, जर ह्याला आमच्या अगोदर दीक्षा दिली आणि नंतर आम्हाला दिली तर आम्ही
कनिष्ठ होऊ, हा ज्येष्ठ होईल, हा सिनियर होईल आणि भगवंताच्या नियमानुसार वयाने लहान असो की मोठा असो, जे दीक्षेनं सिनियर असतात त्यांना वंदन करावं लागते बाकीच्या लोकांना, आणि म्हणून मग उपालीला बाकीचे शाक्य तरुण वंदन करत होते. तर बघा, धन दौलत त्याच्याकडे दिली होती पण त्याने ती स्वीकारली नाही. भगवान बुद्ध म्हणाले, ही धन दौलत श्रीमंती जी काही आहे, ज्याच्या मागे आपण धावतो, ही कमवली पाहिजे, परंतु त्यातच जीव नाही ठेवला पाहिजे. काहींचा जीव त्याच्यातच असते. मग धार्मिकता त्यांच्यासाठी महत्वाची नसते, दान पुण्य महत्वाचं नसते, त्यांच्यासाठी विहारात जाणं महत्वाचं नसते, वंदन करणं महत्वाचं वाटत नाही त्यांना वाटते माझा पैसा आणि मी. जसं मी नेहमी सांगतो, बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत आणि समाज मायबाप गेले म्हणते चुलीत. बाकीच्या कोणाशी काही देणं घेणं नाही म्हणते, वाकायचं नाही म्हणते, मला झुकायचं नाही, मला विहारात जाऊन वंदन करायचं नाही म्हणते, कारण माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत म्हणते. मी कसा झुकू? तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण असे काही लोक आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की धन दौलत कमवताना आपल्या लोकांपासून आपण लांब जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्टी सांगितली बघा, दुःखी का होतात लोक, तर माझंच मत मानलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, ही एक अपेक्षा असते लोकांना. बघा, घरगुती लोकांना सुद्धा, कौटुंबिक जीवन जगणाऱ्या पतीला वाटते पत्नीनं माझं ऐकून राहावं, आणि पत्नीला वाटते पतीनं माझं ऐकून राहावं. तुम्हाला काहीच समजत नाही म्हणते. त्या दिवशी एक आई आली आमच्याकडे, आई बाबा अॅनिव्हर्सरी होती अशीच, आणि ते बोलता आता जवळचे लोक, आता आम्ही थोडस बोलतो असं फ्रँकली, तर त्या आईला म्हटलं, बाबाचा स्वभाव वगैरे चांगला आहे, तुम्हाला प्रेम आपुलकी जिव्हाळा दिला ना, सांभाळला ना, चांगलं खाऊ पिऊ घालतात ना. आई म्हणे, भंतीजी काय सांगू तुम्हाला, यांना तर काहीच कळत नाही म्हणे, 25 वर्ष झाले लग्नाला पण यांना काहीच समजत नाही. मी म्हटलं बाबा असं कसं झालं, 25 वर्ष झाले म्हणजे काहीच समजत नाही, 4-5 लेकरं झाले, त्या लेकरांचे लग्न झालेत, 5चे 50 झाले, निवेल मांडवाला गेलाय, आणि आई म्हणते यांना काहीच कळत नाही. मी लगेच बाबाला विचारलं, बाबा तुमचं काय मत आहे? ते बाबा म्हणे, भंतीजी हिला काय कळते म्हणे, भैताड आहे म्हणे, हिचं काहीच खरं नाही म्हणे, बिलकुल हिला तर बिलकुल काहीच समजत नाही म्हणे, ही मला दोष देते म्हणे. तर गणित असं आहे बघा, बऱ्याचदा सोबत राहतात, सोबत खातात पितात उठतात बसतात, पण बिलकुल अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून दोष देतात एकमेकांना. तुम्ही नाही तसे, पण असे भरपूर असतात बघा एकमेकाला दोष देणारे. कारण काय, तर आपलं मत लादतात लोक. लादणे समजते ना तुम्हाला, एक दुसऱ्यांवर लादणे म्हणजे माझंच ऐकून राहावं साऱ्या घरादाराने. काही लोकांना असंच वाटते बघा, घराचा प्रमुख मीच असलो पाहिजे, मग ती स्त्री असो की पुरुष असो, आणि माझंच ऐकून वागावं. सासूला वाटते जीवनभर मी मरेपर्यंत सुनेने माझं ऐकावं, आणि सुनेला वाटते आता सासू म्हातारी झाली बिचारी, तिला काही लक्षात येत नाही, तिला ऐकता येत नाही, तिला बोला येत नाही, तिला लक्षात राहत नाही, आणि मग माझं ऐकून राहावं. आणि बिचारा नवरा त्या कैचीत अडकते, त्याला वाटते आईचं ऐकू का बायकोचं ऐकू. त्या मांजर बोका जसा होता, लोण्याचा गोळा दोन्हीकडून ठेवला तराजू मध्ये, आणि एकीकडून जिकडून वजन वाढलं तिकडचा ते घ्यायचा लोण्याचा गोळा खायचा, पुन्हा दुसरीकडून वजन वाढलं ते तिकडचं गोळा घ्यायचा लोण्याचा खायचा. तर असं बऱ्याचदा कधी पती जे असतात त्यांचं गणित तसं कधी होते. काही घरामध्ये गणित त्यांना वाटते बा आईला बोलावतं आईचं मन दुखते, आणि बायकोला बोलावतं बापा म्हणतं काहीच खरं नाही, आपल्याच घरातून हाकलून देईल, आपल्याला काय सांगावं. तर म्हणून सांगितलं बघा की दुसऱ्यावर आपलं मत लादत असताना त्यांच्याही मताला किंमत दिली पाहिजे. ज्यांना असं वाटते की माझं मत ऐकावं दुसऱ्यांनी, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, माझ्या म्हणण्याप्रमाणे बोलावं, तर मला सांगा मन सगळ्यांना आहे का नाही? आहे का नाही? समजा तुम्हाला पुरुषांबद्दल वाटत असेल की पुरुषांनी आमचं ऐकावं, पुरुषांना मन असेल ना, त्यांना वाटत असेल की स्त्रियांनी आमचं ऐकावं, तर मग प्रत्येकाला जर वाटते की माझं ऐकावं, तर मग समोरच्यांनाही समजलं पाहिजे की ज्या अर्थी समोरच्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपल्या पण अपेक्षा आहेत, तर दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर केला तर गाडी सुरळीत चालते. नाही तर मग एक चाक बनते ट्रॅक्टरचं आणि दुसरं बनते रिक्षाचं, आणि ती गाडी संसाराची काय बरोबर चालू शकत नाही. संसाराचा गाडा आहे तर तो दोघांनी बरोबर हाकायचा असतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे बघा, समोरच्याचे मत आपण ऐकून घेतले पाहिजे, तरच आपलंही मत समोरचे ऐकू शकतात. त्यानंतर बघा, अर्थहीन वाद घातल्या जातात कधी संसारामध्ये.
अर्थहीन वाद असतात छोट्या छोट्या गोष्टीचे. ही भाजी अशी का बनवली याच्यावरून वाद सुरू होते, कोर्टापर्यंत जाते. कधी कधी कपडे नीट धुतले नाही म्हणते बरोबर, कोर्टापर्यंत गोष्ट जाते कोणाकोणाची. झाडझूड करत नाही, घरातलं काम व्यवस्थित करत नाही म्हणते, कोर्टापर्यंत गोष्ट जाते. काही आणलं की म्हणते बरकतच येत नाही, खिशातले पैसे चोरून घेते, कोर्टापर्यंत वाद जाते कोणाकोणाचा. तर भगवंताने सांगितलेलं आहे की अर्थहीन वाद टाळले पाहिजे. वाद होतात, भांड्याला भांडण लागते, प्रत्येकाकडून वाद होत असतात. असं काही नाही की वाद होणार नाही, कारण आपण काय बुद्ध थोडी आहे, नाही का, कोणी अर्हत थोडी आहे. छोट्या मोठ्या चुका कोणाच्या होत नाहीत. असं कोण आहे या जगतामध्ये की ज्यांच्या चुका होत नाही? वाटते का असं कोणाला तरी? आपण म्हणू लाग मी तर चुकतच नाही बापा, असं म्हणणं लय सोपं आहे. असं बोटही करणं लय सोपं आहे. दुसऱ्याकडे एक बोट, त्यांचं चुकते त्यांचं चुकते, हे 4 बोट तर आपल्याला दिसतच नाही की त्यांच्यापेक्षा जास्त आपलं चुकते. फक्त दुसऱ्याला दोष कसा द्यायचा, दुसऱ्याच्या त्रुट्या कशा काढायच्या, ह्याच्यामध्ये आपण गुंग असतो आणि त्यामुळे इथेच गणित बिघडते लोकांचं. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की छोट्या छोट्या गोष्टी काही घडत असतील आणि आपली चूक होत असेल तर आपण सॉरी म्हणायचं. गलती झाली तर सॉरी म्हणायचं आणि पुन्हा ती गलती करायचं नाही. भांडण मिटते. नाही तर मग काय झालं जर म्हटलं की मग गणित बिघडते. म्हणून भगवंताने सांगितलं बघा, नाही वेरेन वेरानी सम्मंती कुदाचनम अवेरेन तसम्मंती ये सधम्मो सनंतनो. बुद्ध म्हणाले वैराने वैर कधी शांत होत नाही. बघा, कुठेही असो, तो कौटुंबिक असो का सामाजिक असो की अजून कोणता असो, वैराने वैर कधीही शांत होत नाही. म्हणून भांडण वाद होण्यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. त्यानंतर सांगितलं बघा, टीका टिप्पणी, निंदा, दोष देणे, त्रुट्या काढणे हे आपण थोडस थांबवलं पाहिजे. नाही तर काही जरी झालं की हेच बरोबर नाही झालं म्हणते, तेच बरोबर झालं नाही, तुझ्या आईनं मम्मीनं हेच शिकवलं का म्हणते, तुला तिकडे काहीच शिकवलं नाही का म्हणते, एवढे दिवस झाले एवढं आणून देतो आम्ही, तुला सांभाळता पण येत नाही का म्हणते. तर इथे गणित बिघडते. बघा, त्रुटी काढणं, चुका काढणं हे खूप सोपं आहे. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, तुम्ही दृष्टांत ऐकला असेल आमच्याकडून. एकदा एक चित्रकार होता, निष्णात चित्रकार होता बघा, आणि त्या चित्रकाराने एक चित्र काढलं आणि चौरस्त्यावरती ते चित्र ठेवलं. चित्र चौरस्त्यावर ठेवल्यानंतर त्याला वाटलं की बा आपण निपुण आहोत असं आपल्याला वाटते, आपण परफेक्ट आहोत असं आपल्याला वाटते, पण जगाला आपल्याबद्दल काय वाटते हे जर आपण चेक करू, तपास. आणि मग त्यानं ते जे चित्र काढलं चौकामध्ये ठेवलं. त्या चित्राच्या खाली एक मजकूर लिहिला. काय मजकूर लिहिला? की जो कोणी व्यक्ती या चित्रातील त्रुट्या काढेल त्या व्यक्तीने या चित्रामध्ये खुणा कराव्यात. खुणा समजते ना तुम्हाला? चित्र काढलंय, त्याच्या खाली मजकूर लिहिला, त्याने चौकामध्ये चित्र ठेवलं. जो कोणी व्यक्ती, ज्या कोणत्या व्यक्तीला या वरील चित्रामध्ये त्रुट्या आढळतील, चुका सापडतील, त्यांनी त्या ठिकाणी खून करावी, फुल्या माराव्यात. सकाळी चित्र ठेवलं, सायंकाळ झाली आणि ह्याला वाटलं बा आता बघूया 1-2 त्रुट्या कोणी काही काढल्या असतील, तर तो आला आणि पाहतो तर अख्खं चित्र गायब होते याने काढलेलं. सगळ्या ठिकाणी खुल्या मारल्या होत्या, सगळ्या ठिकाणी खुणा केल्या होत्या आणि चित्र गायबच झालं होतं. सगळ्या खुणाच खुणा होत्या. त्याने तिथे खडू ठेवला होता त्रुट्या काढण्यासाठी. मग त्याने जाऊन पाहिलं तर तो परेशान झाला, नाराज झाला आणि त्याला वाटलं अरे गड्या, आपण तर समजत होतो माझ्यासारखं कोणी चित्रकार नाही, माझ्यासारखं कोणाला चित्र काढता येत नाही, पण इथं तर गणित उलटच झालं. माझ्या एवढ्या चुका होत्यात आणि झाल्या ह्या मला आता समजलं. मग त्याने ते चित्र घेतलं आणि घरी जाण्यासाठी निघाला. जाता जाता त्याला आपल्या मित्राची आठवण झाली. दुसरा मित्र एक होता त्याचा, तर त्याचं घर रस्त्यातच होतं. तर त्याला वाटलं बा आपण काढलेलं चित्र, ज्याच्या त्रुट्या काढल्या ते त्या मित्राला दाखवू, त्याचा काही सल्ला घेऊ. तर तो चित्र घेऊन मित्राकडे गेला आणि मित्राला हकीकत सांगितली. तर मित्र म्हणाला, बघ तुझ्याकडे, तू एक काम कर, आता घरी गेल्यानंतर दुसरं चित्र काढ आणि त्याच्या खाली असा मजकूर लिही की मी वरील काढलेल्या चित्रामध्ये ज्यांना कुणाला कुठे त्रुटी आढळेल त्याने ते दुरुस्त करावे. ते चित्र मग त्या चौकात तिथे ठेवलं. सकाळपासून लोक यायचे आणि वाचायचे.
अगोदरच्या दिवशी काय लिहिलं होतं की ज्याला कुणाला ह्याच्यामध्ये त्रुटी सापडेल त्यांनी तिथे खून करावी, फुली मारावी. दुसऱ्या दिवशी लिहिलं होतं की ज्याला कुणाला त्रुटी सापडेल त्यांनी ती त्रुटी दुरुस्त करावी. आता बापा दुरुस्त करणारे कोणी नसतात, त्रुट्या काढणारे लय असतात. आता इथे पण तुम्हाला वाटत असेल भंतीजीला खूपच घाम येऊ लागला. आता एक तर भंतीजीची तब्येत बरी नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. गोळ्या खाल्या आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला घाम जास्त येते. डॉक्टरांनी सांगितलं प्रवास करू नका, प्रवचन देऊ नका, बिलकुल रेस्ट करा, एकदम रिलॅक्स, मोबाईल बंद करा आणि शांत राहा. कारण तुम्ही जर अशीच धावपळ सुरू ठेवली, असाच कंटिन्युअसली प्रवास केला आणि बिलकुल प्रवासामुळे अवेळी जेवण करत राहिलात किंवा तुमचा लोड जर असाच तुम्ही कायम ठेवला तर मग तुम्हाला कोणता दुर्धर आजार होईल आणि मग तुम्हाला इच्छा नसताना जागेवर बसावं लागेल. त्यासाठी मी बघा हा दौरा जो होता आमचा कॅन्सल करण्यासाठी बऱ्याच लोकांना सांगितलं, आईला पण बहुतेक सांगितलं होतं. बऱ्याच लोकांना मी मेसेजेस टाकले की बघा तब्येत बरी नाही आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की आराम करा. पण बिचारे लोक फार प्रेम आहे त्यांचं आमच्यावर, जास्तच प्रेम आहे आणि त्यांचं जास्तच श्रद्धा आहे भिक्खू संघावर. तर त्यांनी सांगितलं की बाई एवढा कार्यक्रम करा आमचा आणि नंतर आराम करा. ज्याला कुणाला बोलतो ते असंच म्हणते आमचा तेवढा कार्यक्रम करा आणि नंतर आराम करा, म्हणजे शेवटपर्यंत आराम करूच नका, त्याचा असा अर्थ आहे. म्हणून हे घाम वगैरे जे येते बघा, तर तब्येत बरी नाही आहे आमची, खरंच आराम सांगितला. कारण बरेच प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कंबर दुखते बसून बसून, मणक्याचा त्रास होते बसून बसून, एकदम कोलेस्ट्रॉल वाढलाय, युरिक ऍसिड वाढलाय आणि लोकांचं प्रेम खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच असते. आता भोजन दिलं भंतीजीने तर 100 वेळा नाव काढलं, म्हणे हमको तो ऐसा मिलताच नहीं. मी म्हटलं हमको मिलताच नहीं ऐसा, हमको कहाँ मिलता है, हम तो जो देते हैं वही खाते हैं. और लोगों का प्यार जो है खाने के बारे में, भोजन दान के बारे में, जब भिक्खू लोगों को खाना परोसते देते हैं, बनाते हैं, तो अपने महाराष्ट्र में लोगों को लगता है की पंच पक्वान बनवलं पाहिजे आणि ते खाण्याचा आग्रह जास्त. आणि पंचपक्वान कोणतं, तर जास्त तेल टाकलेली भाजी. म्हणजे वाईट नका वाटू देऊ, विषय निघाला म्हणून सांगतो आणि माझ्या पुरतच सांगतो. ज्यांना चालते त्यांना द्या बापा, प्रेम करा जास्त, पण आमच्यावर नका प्रेम करू खाण्याच्या बाबतीमध्ये. एखादी भाकर ज्वारीची, बाजरीची, नाचणीची कोणती जरी असेल तर ती आपल्याला चालते. त्यानंतर ठेचा असो, हिरव्या भाज्या असतो, त्याच्यात तेल कमी, ते चालते. गोड चालत नाही. तसं काय डायबिटीज, शुगर बिगर असा काही आजार झाला नाही, पण डॉक्टर म्हणाले तुम्ही त्या मोडवर आहे सध्या, तर बापा तो मोड येऊ देऊ नका आमच्या वाट्याला. आम्हाला जाण्याची भीती नाही काही, आजही आलं तर बिलकुल आनंदानेच जाऊ, पण समाजाचं नुकसान होईल. बाबासाहेबांचं काम करायचंय असा आमचा पण आहे, असा आमचा मानस आहे, तसा आमचा संकल्प आहे. तुम्ही आपल्या चॅनलचा स्लोगन पाहत असाल, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि कमेंट करावे, फॉलो करावे असं लिहिलेलं आहे बघा. आणि आमचा तो संकल्प आहे, म्हणजे जीव असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत काहीही जरी झालं तरी काम थांबवणार नाही. कारण त्या बाबासाहेबांनी, महामानवाने आपल्यावरती अनंत उपकार केले. खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे, हे कधीही आपण विसरता कामा नये. आणि त्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला. ज्या लोकांना मंदिराच्या पायरीवरती चढू दिल्या जात नव्हतं, आज आपण रोज बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणू शकतो. आज आपण दान पुण्य करू शकतो, आज आपण सील पालन करू शकतो, आज आपण ध्यान करू शकतो, आज आपण मंगलमैत्री करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे धम्म कार्य पुढे आणि पुढे आपल्याला घेऊन जाता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न करीत आहोत. निश्चितपणे आमच्या प्रयत्नांना फळ येत आहे आणि हे त्याची एक नांदी आहे. कारण मुंबईत आणि ठाण्यात कुठं लोक एवढे येतील एकत्र, आणि ते पण ऑड डेला एवढे लोक एकत्र कुठे येतील? कारण इथे पोट भरण्यासाठी आलेले लोक, त्यांना वेळच नाहीये. कोणत्याही स्टेशनला जाऊन पाहतो, आता आम्ही पण मुंबईत राहतो, कधी आधी मध्ये बघतो लोकल स्टेशनला तर प्रत्येकच लोकलला गर्दी आणि पुढं चालायची तर गरजच नाही. पाठीमागचे धक्के देत देत आपल्याला पुढे ढकलतात आणि पळतच सुटतात लोक. कोणत्याही प्लॅटफॉर्मला जा, कोणत्याही स्टेशनला जा, इकडे कसाऱ्यापासून दादर पर्यंत, चर्च गेट पर्यंत, CST पर्यंत प्रत्येक स्टेशनला तुडुंब गर्दी असते बघा.
तुफान गर्दी असते आणि तसेच लोक धावपळीचं जीवन जगतात, वडापाव खाऊ खाऊ. पण याही धावपळीच्या जीवनामध्ये आम्हाला लोक बोलवतात, प्रचंड विनंती असते. काही काही लोक तर नाराज होत असतील, एवढे फोन करतो भंतीजीला, एक तर फोन उचलत नाही, व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही, आणि फोन करतो कधी उचलला तर तारीखच खाली नाही म्हणते. तर होते तसं, तर आता आम्ही काय करावं. आणि म्हणून बघा इथे आम्ही जो आलो, एवढी मोठी गर्दी केली आणि त्यामुळे आनंद झाला. हे मध्येच यासाठी सांगितलं की आमची तब्येत बरी नाही आहे, पण बोलतोय आम्ही. तिसरी हे त्रुटी काढण्याच्या बद्दल मग सांगत होतो मी तुम्हाला. त्या मित्राने जो मजकूर सांगितला की त्रुटी काढा, ज्याला कुणाला सापडेल, तर दुसऱ्या दिवशी त्या चित्राला कोणी धक्काही नाही लावला. प्रत्येकाने विचार केला आपण काय चित्रकार नाही, आणि हे जे चित्र काढलं हे चित्र मोठं भारी दिसते, आणि जर मग आपण याच्यामध्ये त्रुटी काढायला गेलो तर आपल्याला यातलं ज्ञान नाही, बरोबर की नाही. म्हणून चित्र जशाच तसं राहिलं. मग त्या मित्राने संध्याकाळी पुन्हा त्याच मित्राला विचारलं, नेमकं झालं काय. काल मी असंच चित्र काढलं होतं, आजही तसंच चित्र काढलंय, काल माझं चित्रच गायब झालं होतं आणि आजचं चित्र जशाच तसं आहे. तर त्या मित्राने सांगितलं की गड्या, मनुष्य प्राण्याचा स्वभाव असा आहे की त्रुट्या कशा काढायच्या, चुका कशा काढायच्या, निंदा कशी करायची. समजा आता इथे आलात तर विहारात काय काय कमी जास्त आहे, कोणाच्या घरी जर गेले तर घर बनवलंय कोणी जर आनंदाने सांगत असेल, आताच घर बनवलंय आम्ही, एवढे पैसे लागले वगैरे वगैरे, तर तिथे म्हणते तुम्ही जर हे फर्निचर घेतलं नसतं, मला जर विचारलं असतं ना, तर ह्याच्याहून स्वस्त चांगलं दिलं असतं तुम्हाला. फॅन कुठून आणले म्हणते तुम्ही, अहो मला जर तुम्ही म्हटले असते तर माझ्या ओळखीचा दुकानदार होता, तुम्हाला फसवलं म्हणते. बाबा कौतुक करता येत नसेल तर मुकच बसाव, शांत बसाव, पण कोणाच्या त्रुट्या काढून, उणिवा काढून त्यांचा उत्साह कमी करू नये, नाही का. कोणी विहारात चालला असेल तर त्यांना प्रोत्साहन द्याव की बा जा विहारात, बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला, खूप चांगला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं किमान रविवारी विहारात जा, आणि जमत असेल तर रोजच विहारात जा. पण जाणाऱ्यांना असं म्हणू नये, भंतीजीला काय कळते त्या, तुम्ही कशाला जाता त्या विहारात, काय पडते, तुम्हाला तर काही काम धंदाच नाही, आणि तुमच्याकडे तर 2-2 सुना आहेत काम धंदा करायला, आणि आमच्याकडे कोणी नाही, चालल्या तुम्ही वर्तवणूक करून विहारात. आता मला सांगा, समोरच्यांचा मूड खराब करून किती अकुशल कर्म करत असतील काही काही लोक. भगवान बुद्ध म्हणाले, पुण्य कर्म करताना आपण आडसर ठरता कामा नये. कोणी कुशल कर्म करत असेल, कोणी ध्यान कर्म करत असेल. आई आपल्या बघा, दिवेकर आई 45 दिवसाचं ध्यान करतात, शिबिर करतात, तुमच्यामध्ये भरपूर लोक आहे. मला आनंद झाला, आपल्या त्या उपासकाने 10 मिनिटाचं आनापानसती घेतलं. ध्यान केलं पाहिजे ना, बुद्धाची विद्या आहे ना ती. भगवान बुद्धांनी मनशांतीसाठी या जगामध्ये जर कोणतं औषध असेल तर ते औषध म्हणजे फक्त आणि फक्त साधना आहे बघा, ध्यान साधना. तुम्ही पण बघा, प्रॅक्टिकली रोज सकाळी उठा, किमान 5-10 मिनिटे शांत बसा, रिलॅक्स एकदम, आणि आपल्या नॅचरल श्वासाला पहा. आनापानसती करून श्वास आतमध्ये येत आहे, बाहेर सोडत आहे, विचार शून्य मनाची अवस्था बनवा, तुम्हाला रिलॅक्स वाटेल बघा. ध्यानामध्ये खूप पॉवर आहे, तुमच्या माहितीसाठी सांग. आणि ध्यानाशिवाय ना श्रोतापन्न, ना सकृतागामी, ना अनागामी, ना अर्हत, ना बुद्ध. ध्यानाशिवाय प्रगती नाही आहे आध्यात्मिक जीवनाची. भगवान बुद्धांनी म्हणून तर ध्यान शिकवलं, विपස්සना शिकवली, साधना शिकवली, आनापानसती शिकवली. आपल्या चॅनलवरती पण आनापानसतीचा व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला पाहायचा असेल तर रोज ध्यान करत राहा. कारण प्रत्येक जण टेन्शन मध्ये आहे, प्रत्येक जण दुःखात आहे, प्रत्येकाला ज्याचं त्याचं दुःख आहे. पण रिलॅक्स होणं हे अत्यंत आवश्यक आहे बघा. कारण टेन्शन घेत राहिला मनुष्य, आयुष्य कमी होते. लोड घेत राहिलं तर आयुष्य कमी होते. मी नेहमी सांगतो, ज्यांच्या मागे जास्त लोड आहे त्यांचं आयुष्य कमी आहे. बाबासाहेबांच्या मागे लोड जास्त होता, बाबासाहेब लवकर गेले. भगवान बुद्धाच्या मागे लोड जास्त होता, भगवान लवकर गेले. जेवढे संत महापुरुष इथं जन्माला आले ते लवकर गेले. लवकर जाणारे वाईटच असतात असा काही विषय नाही. लोड ज्यांच्या मागे जास्त असतो, इतराच्या हितसुखासाठी जे जास्त धावपळ करतात ते लवकर जातात. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की लोकांच्या त्रुट्या काढू नका. तर लोकांना समजा जिथे त्रुटी आहे, उणीव आहे, तिथे आपण सोल्युशन देऊ शकतो का, हे महत्वाचं आहे. आता बघा, कालच एका ठिकाणी चर्चा सुरू होती आमची, तर एक फार प्रसिद्ध कोणीतरी व्यक्ती आहे आपल्यात आलेला, आणि त्याने जगजाहीरपणे एका ठिकाणी सांगितलं की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा म्हणू नका, फक्त त्रिसरण पंचशील द्या, दीक्षा द्या. ते सांगत नाही मी तुम्हाला ते कोण आहे. ते फार प्रसिद्ध, लोक लय मागे धावतात. आम्ही चर्चा करतो नेहमी, आपल्या माणसानं जय भीम केला, पंचशील पालन करून, अष्टशील पालन करून ध्यान करते, समजा आपला बाई माणूस, आणि ते फार विनम्र आहे,
तर त्याचा जय भीम स्वीकारणार नाही किंवा त्याचं कौतुक करणार नाही. दुसरा माणूस काहीतरी इच्छा मनात बाळगून जर आपल्याला जय भीम म्हणतोय आणि बाबासाहेबांचं भाषणातून टाळ्यांसाठी कौतुक करतोय, भगवान बुद्धाचं जर कौतुक करतोय, तर त्याचा जय भीम लय आवडते आपल्या लोकांना. पाटलाचं घोडं आणि म्हाराला भूषण आहे बघा आपल्या लोकांचं गणित. आपल्या लोक बरोबर नाही म्हणते आणि दुसरे फार चांगले आहे म्हणते. निवडणुकीसाठी पुढे येऊन जय भीम केलेले, निवडणुकीसाठी आपल्या स्टेजवर आलेले, गळ्यात पंचरंगी पट्टा घातलेले, तो साहेब फार चांगला आहे म्हणते. सगळ्या समाजाने त्यांनाच मतदान द्या म्हणते, समाज दावणीला बांधा म्हणते. त्यांच्या एवढं कोणीच चांगलं नाही. आणि निवडून आल्यावर ते बिलकुल पुत्र विचारत नाही, त्याच्याकडे गेल्यावर सही देत नाही, मदतही करत नाही, काहीच करत नाही. बघा असे वेडे लोक असतात काही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की आपण इतरांवर टीका टिप्पणी करता कामा नये. आपण स्वतःला चेक केलं पाहिजे, तपासलं पाहिजे, स्वतःला चांगलं निर्मळ बनवलं पाहिजे, सन्मार्गामध्ये आरूढ केलं पाहिजे. कौटुंबिक जीवनात असो की सार्वजनिक जीवनामध्ये असो, स्वतःला चांगलं बनविणे हा आपल्या जीवनाचा हेतू असला पाहिजे. म्हणून सातत्याने विहारात येत राहा, ध्यानाला जात राहा, कुशल कर्म पुण्य कर्म करत राहा, दान पुण्य सातत्याने करत राहा. विशेषत्वाने मुलांना घडवा. जाता जाता मी सांगेल तुम्हाला, मुलांना घडवा. आज धावपळीचं युग आहे. पैसे जरूर कमवा, पैशासाठी नक्कीच धावपळ करा, परंतु पैसे कमवत असताना मुलांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या लोकांना वेळ द्या, कारण माणसं एकदा गेली निघून की पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. घरात आई असेल, आई जवळ बसा, आईला विचारपूस करा. वडील असतील, वडिलांजवळ बसा, त्यांच्या हातात हात द्या, विचारपूस करा. काही दुखते का, हॉस्पिटलला घेऊन जाऊ का, काही खावंसं वाटते का, नवीन काही बनवून देऊ का. अहो प्रत्येकावर म्हातारपणाची वेळ येणार आहे, प्रत्येकाला आजारपण येते. आज आपण आजारी नाही याचा अर्थ असा नाही की आपण आजारी पडणार नाही. इथे कोणालाही कधीही काहीही होऊ शकते. बघा आज ज्यांच्यावर वेळ आली आहे समजा कोणावर, ती आपल्यावर येणारच नाही या भ्रमात कोणीच राहू नये म्हणाले भगवान बुद्ध. माहिती आहे तुम्हाला, ज्या म्हातारपण प्रत्येकाच्या वाट्याला आहे, आजारपण प्रत्येकाच्या वाट्याला आहे. म्हणून आपली जी माणसं आहेत ती माणसं गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा, ती गेल्यावर रडत बसण्यापेक्षा, ती हयात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना प्रेम द्या. माहिती आहे तुम्हाला, जर मी नेहमी सांगतो आपल्या महिलांना, विशेषत्वाने ज्या महिलांना वाटते की माझ्या भाऊजाईने आणि माझ्या भावाने माझ्या आईला वडिलांना प्रेम द्यावं, तिकडे मी इकडे नांदायला आहे, त्या प्रत्येक माझ्या बहिणीला, आईला मी सांगेल की ज्या प्रकारे तुम्ही तिकडं अपेक्षा करता की माझ्या भाऊजाईने, माझ्या भावाने माझ्या आई वडिलांचा चांगला सांभाळ करावा आणि त्यांना सुखात ठेवावं, सोन्यात ठेवावं, आणि इकडचे जे मायबाप आहेत ते पण तर कोणाचे असतील की नाही, बरोबर की नाही. मग इकडच्या मायबापांचं जर तुम्ही सेवा करत असाल, त्यांना प्रेम देत असाल, त्यांना खाऊ पिऊ घालत असाल, सांभाळत असाल, तर आपल्यात पात्रता राहील तिकडं सांगण्याची भाऊजाईला की तू पण सांभाळ. पण आपलं नाक सगळंच भरलं इकडं, तर कोणत्या तोंडानं तिकडं सांगाव की बाई तू अशी कशी वागते, आणि तिनं म्हटल्यावर काही राहील का. मग आपलं तू नको सांगू आम्हाला, तुझा डंका किती वाजलाय, भडका किती उठते रोजच्या रोज, आम्हाला आहे माहिती आहे. सारं पाण्यात जाते की नाही गणित. मी म्हणतो माझ्या आयांना बहिणींना हे काऊनच कळत नसेल. सोपं गणित आहे ना. काही अपवाद वगळता ठीक आहे, काही घरात तर बापा भगवंताने चार प्रकारचे पती पत्नी सांगितलेत. काही घरात तर खरंच राक्षसीन आणि राक्षस असतात. तुम्ही नाही तसे, पण काही असेच असतात. काही आया सांगतात, काही बहिणी सांगतात, भंतीजी तुम्ही सांगता ते सगळं खरं आहे. आम्ही तसं राहण्याचा खूप प्रयत्न करतो, सासूला खूप जीव लावतो, खूप सेवा करतो, हातपाय दाबून देतो, जे म्हटलं ते दवाखाना, गोळ्या, औषध सगळं करतो. सासऱ्यासोबत पण खूप चांगलं राहतो, दीर भाई असतील, पती असतील, त्यांच्याबरोबर खूप चांगलं राहतो. तुम्ही म्हणता तसं भगवंताने सांगितलं तसंच वागतो. पण भंतेजी मलाच दोष देणं, मला मारझोड करणं, मला शिव्या देणे, मला त्रास देणे हे काय थांबतच नाही म्हणतात. असे लोक असतात काही घरामध्ये. बघा चांगल्या लोकांचं महत्व नसते काही लोकांना, आणि वेळ निघून गेल्यावर बघा मग म्हणतात फार चांगले होते. प्रत्येक घरात, मग ते पत्नी असो की पती असो, स्त्री असो की पुरुष असो, कारण टाळी एका हाताने वाजते काय, मुक्यात बसल्या बापा तुम्ही.
गणित लय बिघडते. म्हणजे तुम्हीच दोषी नसता, आम्ही बिलकुल स्त्रियांनाच दोष देत नाही, पुरुषही तेवढेच दोषी असतात. कारण पुरुष तर गाजवणारे असतात टेक. त्यांना तर वाटते स्त्रीनं, माझी बहीण असो की पत्नी असो का कोणी असो, माझ्या म्हणण्याच्या पलीकडे जाऊ नये. मी उठ म्हटलं तेव्हाच उठायचं, बस म्हटलं तेव्हाच बसायचं, बिलकुल माझ्या मताच्या विरोधात वागायचं नाही. आणि यांनी कुठे जाऊन येऊ, कुठं कसंही वागो, हे त्यांना म्हणजे परमिशनच दिली की काय जणू काही कोणी, असं कधी कधी पुरुषांना वाटत असेल. परंतु घराचं गणित बिघडते तेव्हा जेव्हा आपण समोरच्यांना समजून घेत नाही. आणि म्हणून हा मुद्दा शेवटचा बोलतो आहे यासाठीच मी, की घराघरात आज परेशानी आहे, घराघरात आज दुःख आहे. लोक क्रंदन करतात, रडतात, पश्चाताप व्यक्त करतात. कोणी मुलांमुळे रडतात, कोणी मुलींमुळे रडतात सुद्धा. मुलींमुळे सुद्धा रडणारे लोक आहेत. कोणी पतीमुळे रडते तर कोणी पत्नीमुळे रडते, कोणी सासू सासऱ्यांमुळे रडते, कोणी सुनेमुळे रडते. मी प्रत्येकाला सांगत आहे, तुम्ही मायबाप आहात, आपल्याकडे धन दौलत किती आहे, आपण किती शिकलेले आहोत, आपण किती सुंदर आहोत, कोणत्या सोसायटीत राहतो, हे महत्वाचं जास्त नाही आहे. आपला स्वभाव कसा आहे, आपण आपल्या माणसांबरोबर कसं वागतो, कसं बोलतो, हे खूप महत्वाचं आहे. कारण शेवटी आपली माणसंच आपली असतात. तुम्ही किती गाजावाजा असलेले असाल, दुसरं कोणी धावून येत नाही आजच्या घडीला. येते का? आपलेच आपले होऊ शकत नाहीत आजच्या काळामध्ये, तर दुसरे काय आपले होतील. आणि म्हणून पैसे किती कमवतोय त्यापेक्षा माणसं कमवतोय की नाही हे फार महत्वाचं आहे. याच मुंबई शहरामध्ये जेव्हा आपले बाबासाहेब दिल्लीला 6 डिसेंबरला गेले आणि 7 डिसेंबरला इथे त्यांची अंतिम यात्रा निघाली, तेव्हा आपल्या राजगृहापासून दादरच्या त्या एल्फिस्टन ब्रिज पर्यंत, आणि त्या एल्फिस्टन ब्रिज पर्यंत शेवटचं टोक, आणि त्या दादरच्या चौपाटी पर्यंत अंतिम संस्काराचं पहिलं टोक होतं. 10 ते 12 लाख लोक अंतिम संस्काराला उपस्थित होते बाबासाहेबांच्या 7 डिसेंबर 1956 ला या मुंबईमध्ये. आणि सर्व लोक धाय मोकलून रडत होते, जणू काय स्वतःचा सख्खे वडील गेले आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. म्हणून दुसऱ्यांसाठी सुद्धा जगावं, दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू सुद्धा पुसावेत, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं, केवळ आपल्यासाठी जगू नये. कारण आपलं जीवन शॉर्ट आहे. आपलं बटन कधी दबेल हे सांगता येते काय? सांगता येते? इथे कुणाचा काही भरोसा नाही, कोण कधी जाईल ते. आणि त्यामुळे या जीवनाला समजून घ्याल यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 12 दुःखांपैकी पहिलं जे दुःख आहे, मनासारखं न होणे, हे दुःखाचं एक कारण आहे. ह्याला धरून थोडक्यात तुमच्याशी वार्तालाप केला, संवाद साधला. निश्चितपणे तुम्ही सुज्ञ आहात आणि या उपदेशाला भगवंताच्या समजून घ्याल, मनावर घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी राहाल, प्रसन्न राहाल. दुसऱ्यालाही दुखवू नका. दुसऱ्याला दुखवलं तर आपण परेशान होतो. म्हणून स्वतः प्रसन्न राहा आणि दुसरेही प्रसन्न राहतील याच्यासाठी तशा प्रकारचं इतरांशी वर्तन ठेवा. पूजनीय धम्मरतन महाथेरो भंतेजींनी आम्हाला इथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, उपलब्ध करून दिली. आमच्या आशाई दिवेकर आणि आशाई मोडघरे, त्या आशाई मोडघरेंच्या सुनबाई प्रतिभाताई संतोष मोडघरे हे आमच्या बरोबर बुद्धगयेला आले. त्यांचा नातू छोटासाच आहे निर्वाणही आमच्या बरोबर बुद्धगयेला आला होता आणि बिलकुल रडला नाही. पूर्ण बुद्धगयेचा टूर केला प्रतिभाताई संतोष मोडघरे यांनी. आणि त्यामुळे ते एक निमित्त होतं. मोडघरे आईची खरं तर इच्छा होती त्यांच्याकडे बोलवायचं आहे आणि दिवेकर आईंची इच्छा होती त्यांच्याकडे बोलवायचं आहे. आम्ही बरोबर दुवा साधला. आम्ही म्हटलं बापा दोघात कार्यक्रम घ्या, आम्हाला कुठंतरी एका ठिकाणी बोलवा, म्हणजे लोकांनाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही. आईनी दोघींनीही ऐकलं आमचं आणि आम्हाला इथे या अजंठा बुद्ध विहारामध्ये धम्मदेसना देण्याची संधी उपलब्ध करून दिली. तेव्हा पुनश्च एकदा मी दोन्ही परिवाराच्या प्रती तथा सर्वच उपस्थितांच्या प्रती, धम्मश्रवण करणाऱ्यांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो. पूज्य भिक्खू संघाने मला ऐकून घेतलं त्याबद्दल भिक्खू संघाचे मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता.
सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवतु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं